गेल्याच्या नंतर बरं का गुरुजी त्याच्या दारामध्ये गाय आणि म्हैस बांधलेली होती. त्याला थोडक्यात विचारलं, का रे हे गाय दूध देते का? ते काय म्हणलं माहिती का, गाय दूध देत नाही, आपल्याला काढावं लागतं. घरी गेलो, घरी गेल्याच्या नंतर त्या पोरानं मला 2 तांबे दूध पाजलं. बरं माझ्याकडे बघून असं वाटतं का मी 2 तांबे दूध पेन म्हणून? हा वाटतं का? आता गाय थांबा, आता ह्यांना स्पष्ट करून देतो. योगा ना आलं म्हणून सांगतो. बघा आपल्या इकडे, बघा आपल्या इकडला म्हणजे शहरी भाग आणि आपल्या इकडला म्हणजे शहरी भाग असल्यामुळे आपल्या इकडला टाइम कसा असतो कीर्तनाचा, 7 ते 9. 9ला कीर्तन झाल्यावर जेवण असतात. बघा असंच एकदा पुण्यामध्ये शहरामध्ये कीर्तनाला गेलो. 9ला कीर्तन संपलं आणि 9ला कीर्तन संपल्याच्या नंतर ऐका बरं का, 9ला कीर्तन संपल्याच्या नंतर एखादा आमच्याकडे बघा बरं का स्टँडर्ड भाषा बरं का, खेड्या भागातलं एक सांगतो आणि सिटीमधलं एक सांगतो. बघा एक जण आला आणि आल्याच्या नंतर मला चला महाराज आमची ते चहा घेण्यासाठी, ती त्यांची स्टँडर्ड भाषा आणते, त्यांची तर चहा घेण्यासाठी गेलो आणि गेल्याच्या नंतर असं घरी गेल्याच्या नंतर त्यांना असं हळू दार वाजवतो. स्मिता दार उघडतेस का गो? हळूच दार वाजवलं. स्मिता दार उघडतेस का गो? हळूच दार उघडलं. पुन्हा नंतर म्हणले, इश्यू पण तेवढ्या रात्री कशाला उठवलेस? ते म्हणणार आपली इथे चहा घेण्यासाठी बाबा आले. तेवढेच ती म्हणली, मी सिरियल बघू बघू खूप दमले, एक काम करा चहा तुम्ही बनवा, बाबांना पण द्या, तू पण घे आणि मला पण दे. आणि खेड्या भागात जर कीर्तन असलं तिकडला टाइम म्हणजे 9 ते 11. 11ला कीर्तन संपवा, चला महाराज आमची इथं दुधाला, त्याच्या इथं दुधाला जावा. आणि दुधाला गेल्याच्या नंतर ऐका तिथंच कोंबड्या, तिथंच शेळ्या आणि तिथंच दारू पिऊन पोरगं पडलेलं, मठार कुठं डोक्यातच दगड हाणतो. अरे बाप. आणि पुन्हा तेवढ्या तिथं जाऊन आवाज द्यावा, बाबा आला दार उघड, म्हणजे एवढा वजनात असतो तो बाबा आलाय. दार उघडीत नाही, अंगावर घेतलेलं पांघरून मागं सरतीन. पुढे नंतर म्हणते काय लावलं एवढ्या ट्या 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 ट्या. हे सकाळपासून माणूस का म्हणत तुमचं रात्री ट्याव ट्याव सुरू होतंय. बाबा आलाय म्हणलं की जास्त डोकं खवळतं. ती डायरेक्ट म्हणते बाबाला घाल चुलीत. त्याच्यामुळं मी तुमच्या घरी जाऊ नका, तुमच्या बायकोला उठू नका. मी सोपा मार्ग काढलाय. इथं आल्यावर सुट्टे 10 रुपये द्या, मी वाटानं चहा घेतो. अवघड म्हणजे लक्षात घ्या. ऐका आता विषय हाच चाललाय, मुद्दा हाच चाललाय. कीर्तन झाल्याच्या नंतर एक जण आमच्याकडे आली, चला महाराज आमच्या इथं जेवण्यासाठी. मी अशा आमचे 10-15 टाळकरी सोबत आणि चलता त्या वेळेला सहज प्रश्न विचारला, का हो 8 दिवसाची महाराज मंडळी तुमच्या चित्त जेवण्यासाठी असतात का? ती काय म्हणली माहिती का, नाही माय 8 दिवसाची महाराज मंडळी आमच्या इथं जेवण्यासाठी नसतात, तुमच्या कोणी बारीकच कुणी येई नाही. मी बारीक आहे म्हणून घरी जेवायला ना. चला म्हणलं घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर आता बाबा बारीक आहे म्हणून असे बारकाले उडे धरले ना. का आता बाबा बारीक एक पोळी लाटली, सगळ्याच्या ताटामध्ये एक ठुली. ह्यांचं वदानी कवळ होसर मी एका पोळीचा भुगा. दुसरी आणून दिली, दुसरी खाल्ली, तिसरी आणून दिली, तिसरी खाल्ली, चौथी आणून दिली, चौथी खाल्ली. महाराज पोळ्या लाटू त्या बाईची बीपी वाढली. त्याच्यामुळे ती जवळ येतच नव्हती, लांबूनच म्हणायची हवं का हवं का. पुन्हा कशी करते, माय गाडी बारीक पण आवरेज लई. हवं का आणा, हवं का आणा. पुन्हा कशी करते, माय दिसतंय लाकडावणी पण खातंय माकडावणी. म्हणजे आता तर कळालं असं ना 2 तांबे दूध पितोय म्हणून. आता पुन्हा नंतर पटरीवर या. लक्षात घ्या, 2 तांबे दूध त्या पोरानं मला पाजलं आणि त्याला सहज प्रश्न विचारला, का रे तुझ्या घरचं मी 2 तांबे दूध पिलं हे मला मान्य आहे, पण तुझी मम्मी आल्यावर तुला काय बोलणार तर नाही. ते काय म्हणलं माहिती का, कशाला काय बोला, तुम्हाला जे 2 तांबे दूध पाजलं ना त्याच्यात उंदीर पडून मेला. असला राग आला, तांब्या घेतला, तांब्या फेकला की तांब्या फुटला. हे पोरग लगेच कसं करते, मम्मी महाराजांना आपला संडासला ह्याचा तांब्या फोडला का. त्याच्यामुळे ह्यांच्या असं कधी चुकूनच नादाला लागत नाही. बघा अरे किती जरी माणसाकडे श्रीमंती जरी असली ना, काही जरी असलं ना, काही सोबत येणार नाही. चित्र मला आमच्याकडे एकदा कीर्तनाला गेल्याच्या नंतर असं मी सोफा सेटवर बसलेलो. बरं गपचूप बसलो, एक पोरग माझ्याकडे आलंय. बरं आलंय गपचूप बसव ना. ते गपचूप नाही बसलं, ते माझ्याकडे यायचं पुन्हा नंतर म्हणायचं महाराज घोडा. एकदा पुन्हा मागून यायचं पुन्हा नंतर म्हणायचं महाराज घोडा. एकदा पुन्हा इकडून यायचं पुन्हा नंतर म्हणायचं महाराज घोडा. अरे म्हणलं घोडा 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 काय रे. बरं जाऊ दे, घोडा का मुनी ना, पण ते नुसतं घोडा नव्हतं ना मुनीत, ते महाराज घोडा म्हणायचं. तेवढ्यात तिची मम्मी चहा घेऊन आली आणि म्हणली, कसा वाटला आमच्या पिंट्या? म्हणलं फार चांगला आहे. आमच्या पिंट्यानं कुठल्या प्रकारचा त्रास? मी मला अजिबात नाही. तेवढ्यात ते मम्मीच्या मागून आलं पुन्हा नंतर म्हणते महाराज घोडा. त्या मम्मीनं हातातल्या बांगड्या जरा महाग सारल्या आणि अशी काना मागं लावली. म्हणलं वा काय घरातले संस्कार आहेत म्हणलं. महाराज घोडा लगे म्हणलं की माईनं लगे काना मग सांडली. पण ती काय म्हणली माहिती का, येडपाटा एवढं वय झालंय पण अजून तुला गाढवातला आणि घोड्यातला फरक कळत नाही का. नुसता घोडा म्हणलं होतं, हिने डायरेक्ट मोहा खानदानच बसून टाकलं महाराज. लक्षात घ्या. ऐका आई वडिलांना मुलाला चांगलं